नक्की काय म्हणायचंय तुला? माका असा म्हणायचा इराची आई की माझी लायकी माका चांगलीच माहिती. तुमका तुमची लायकी माहिती आहे का मी सांगू? ए जास्त बोलायचं नाही हा. आवाज खाली. ज्या माणसाच्या घरात राहता, ज्याचा खाता, त्याकाच जीवे मारण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? मी जा बोलता ता माका चांगलाच माहिती. ज्या दिवशी माका तुमच्याबद्दल एक पुरावा मिळालो ना, त्या दिवसापासून तुमची उलटी गिनती चालू. देव सगळा बघता इराची आई. तुम्ही तेका आणि स्वतः कधीच फसवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. सगळा सत्य सगळ्यांसमोर लवकर येणारच. तुमका तुमच्या कर्माची फळं हयच भोगायची आहेत, या लक्षात घ्या. मग डॉक्टर होण्याचं सोडून तुझी सगळी एनर्जी बयोवर का खर्च करतेयस? प्रत्येक क्षणी बयोला कसं कमी दाखवता येईल याच्यावरच तुझं लक्ष असतं. बाबांनी दिलेला टॉनिक काम करूक लागला वाटता. काय करतास? हा नाश्ता पण करायचा आहे ना? हा मी बनवते, तू थांब. मी कांदा कापते तोपर्यंत. बयो तू ना ऐकायचं नाहीस. स्वतःच्या मागे कामाला लावून घेऊस म्हणून छंद चालू आहे तुझा. तुझ्याकडूनच शिकले. उभा कापायचंय का आडवा? बरं तू थांब गो वायच. माका सांग, काल इराचा काय झाला होता गो? आत्ते, असा समज जा काय झाला ना, त्या चांगलाच झाला. म्हणजे इरा जितकी हट्टी आहे ना, तितकीच जिद्दी आहे. आणि बाबांनी काल तिच्यातली जिद्द बाहेर काढली. तिका समजवला, स्वतःच्या हाताने भरवला. काय सांगतस काय? बरं आज सकाळी सकाळी काहीतरी गेला पण. होय, रात्रभर अभ्यास करत होती. हे बाय माझे, परीक्षा जवळ येईल या. नाही गे, बाबांनी समजवला ना, त्याचा परिणाम. इरा, बाबांसाठी सूप करूक तू शेंगा आणल्यात? प्लीज माइंड युअर ओन बिझनेस. प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे पुढे करायची गरज नाही. आता मला टॉवेल दे. हा देते. तेवढं तो चॉपिंग बोर्ड आणि नाईफ दे. हा देते. धर. हा. बजू तू जाऊची तयारी कर, बाकी सगळ्या मी बघते. ठीक आहे. हा सर बोला. आज हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचे पेशंट जरा जास्तच आहे, तर तू जराशी लवकर येशील का? होय येत आहे. सर माका पण आज तुमका भेटायचं आहे.
अगं रोजच भेटतो की आपण. अहो होय, म्हणजे माका असं म्हणायचंय की तुमका काहीतरी सांगायचंय आज. काय सांगायचं? सर भेटून सांगते बोलले ना. चला आवरते मी, भेटूया. बाय. ओके बाय. काय सांगायचं असेल सरस्वतीला? तेच असेल का जे जे मला ऐकायचंय? काहीही झालं तरी शुभंकरला सुनीलने जे काही केलंय ते आमच्या सांगण्यावरून केलंय असा संशय नाही आला पाहिजे. पण भयो ज्या कॉन्फिडन्सने मला बोलली त्यावरून पुरावा नसला तरी शुभंकरकडे ती बोलूच शकते. गौतमी, हा बाहेर काय करतेस? ये आत ये. हो, अरे नाही, आताच येत होते. तुला एवढं लागलंय, बरं वाटतंय ना तुला आता? हो. काय ग, काय झालंय का? नाही, काही नाही झालंय. शुअर? हा, अरे मला तुझी काळजी वाटत होती म्हणूनच मी आले होते शुभू. एवढा तुला त्रास होतोय आणि तू लगेच हॉस्पिटलमध्ये पण गेलास. तुला तुझी काळजी घ्यायला पाहिजे रे. बाबा तुझ्यासाठी शेवग्याच्या शेंगांचं सूप आणलंय. वा, हे बघ, माझी मुलं अशी माझी काळजी घेतात, मला काय होणार आहे? बयोने बनवलंय ना सूप? नाही नाही बाबा, मी बनवलंय स्वतःच्या हाताने माझ्या बाबासाठी. काय इरा, हे सूप तू बनवलंस? होय मगे, शेंगा आणण्यापासून त्या बनवण्यापासून सगळा इराण एकटीन केल्या. सुगंध किती मस्त येते ना. अहो सुगंधावरूनच वाटतं की किती मस्त झालाय सूप. घ्या. बाबा तुम्ही सकाळच्या गोळ्या घेतल्या? मसालाच घेतल्या. हा, तुम्ही पण ना बाबा, तुम्ही डॉक्टर आहात पण आता सध्या एका हट्टी पेशंट सारखे वागता तुम्ही. इरा घ्या घे, तू दे बाबांका गोळ्या. अगो देव, तुझंच ऐकतात ते. आणि तू जशी काळजी घेतस ना तशी बाबांची कोणच काळजी नाही घे. बाबा कसं झालंय सूप? सुंदर झालंय, एकदम बयो बनवते ना तसं. बयो, अरे कुठे का दिसला नाही सकाळपासून? दादा गेला कॉलेजला. घे बाय माझे, माका पण कॉलेजला जाऊचा उशीर होता. मी असं बोलत बसते ना, सगळा प्रॉब्लेम होता. चला मी इले, बाय. वा इरा, कमाल. आरव, हॅपी फ्रेंडशिप डे. सेम टू यू. अरे काय चाललंय सगळं? कॉलेज आहे ना हे? का सगळा थिल्लरपणा करायची जागा आहे? सर
ते फ्रेंडशिप डे आहे ना म्हणून कसले फ्रेंडशिप डे वगैरे साजरे करताय? नॉनसेन्स. प्रॅक्टिकल्स वगैरे आले तिथे लक्ष द्या, अभ्यासाकडे लक्ष द्या, लेक्चर्स अटेंड करा. अरे काय रे, तू शुभंकर देव चाकेंचा मुलगा आहेस ना? अरे मग तुझे वडील या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत आणि तू या असले फ्रेंडशिप बँड बांधत फिरणार आहेस का? कळायला नको तुला? हो सर, मी वॉर्ड मध्येच चाललो होतो, पण तेवढ्यात ही दिसली आणि आम्ही जस्ट विश करत होतो. जस्ट विश करत होतो, मग अभ्यास बिभ्यास कुठे लक्ष असतं तुझं? हा? सगळेच्या सगळे ना या कॉलेजमध्ये डोक्यावर पडलेत बहुतेक. सॉरी सर. बरं मला सांगा, या सगळ्याची परमिशन घेतली का तुम्ही? हा? ही असली चॉकलेट वाटत राहिलात ना तर फक्त इंटर्न राहाल, इंटर्न. डॉक्टर कधीच नाही होऊ शकत तुम्ही. बरोबर आहे सर, एकदम बरोबर आहे तुमचं. सर एकदम बरोबर सांगतायत. सर मला पर्सनली असे डेज वगैरे सेलिब्रेट करायला अजिबात आवडत नाही. अजिबात नाही. किती बेसिक आहे हे. नाहीतर काय? सर मी आरवला ना एका कामासाठीच घेऊन जायला आले होते. ऍक्च्युली एका पेशंटला ना आरवची खूप गरज आहे सध्या. आम्ही जाऊ? जा. चला. चल आरव. थँक्यू सर. पेशंट कडे लक्ष द्या. कुठल्या गोष्टी तुमचं काय, निघा आता, अभ्यास करा. अगं काय करतेस तू? आरव ते बघेल कोणीतरी आपल्याला. चिल, कोणीही बघणार नाहीये. तू इकडे का आणलंयस मला? थांब एक मिनिट, हे काय आहे सगळं? तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हॅपी फ्रेंडशिप डे आरव. गीता अगं हे काय आहे सगळं? फक्त विश केलं असतंस तरी चाललं असतं ना. असं कसं? फक्त विश केलं असतं तरी असं स्पेशल नसतं ना झालं. हा दिवस सुद्धा स्पेशल करायचा असतो का? स्पेशल व्यक्तीसाठी सगळं स्पेशल. आरव तुला माहितीये, मला ना तुझ्यासोबत हॅपीनेस शेअर करायचा किंवा सेलिब्रेट करायचा एकही मोमेंट वाया नाही जाऊ द्यायचा. आणि तुला सांगू, जसा व्हॅलेंटाईन डे महत्वाचा असतो ना, तसा फ्रेंडशिप डे पण खूप महत्वाचा असतो. कारण तू माझा बॉयफ्रेंड होण्याआधी माझा खूप छान मित्र आहे. मैत्रीतला रोमॅन्स, रोमॅन्स मधली मैत्री. केक वाल्यांचा बिझनेस ना तुझ्यासारख्या रोमॅन्टिक फुल लोकांमुळे जास्त चालतो, कळ? अच्छा हो का? मला फुल रोमॅन्टिक वागावं लागतं, परंतु अनरोमॅन्टिक आहेस. आरव यार, तू मला विश पण नाही केला अजून. हॅपी फ्रेंडशिप. थँक्यू. बरं अंकिता, हे सगळं नको करायला. कोणतरी बघेल आपल्याला. प्लीज चल बाहेर जाऊया. ए नाही, मी केक घेऊन आलीये. केक कापल्याशिवाय आपण कुठंच नाही जायचं. चल 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 पटकन पकड. हॅपी फ्रेंडशिप डे. आरव, आय लव्ह यू. सॉरी सॉरी सॉरी, मी काहीच नाही बघितलं. मी फक्त फाईल देऊ केली. बयो बयो अगं तसं नाही. Sorry, बयो sorry, sorry, sorry. बयो ऐक ना. बयो बघितलं संगीता, म्हणून मी म्हणत होतो. आता बयोनं बघितलं आपल्याला. आरव चिल, तिला माहिती आहे आपल्याबद्दल. चिल काय अंकिता? बयो काही बोलत नाही म्हणून, नाहीतर तू बयो.
सॉरी सॉरी. तुला काहीतरी सांगायचं होतं ना? होय. का ह्यात सांगायचं होता की हा बोल. ह्याच की इरान बाबांचा ऐकला. म्हणजे बाबा ते का समजवायला गेले, अगदी लहानपणी कसे समजवायचे ना तसा समजवला. मग हे काय, इराचा राग असा निघून गेला आणि बाबांच्या सगळ्या गोष्टी तिने पॉझिटिव्हली घेतल्या. हो सर, रात्रभर अभ्यास पण करत होती ती आणि बाबांका तिने सूप पण बनवून दिला. इरात बदल झालाय सर. हा एवढंच सांगायचं होतं तुला? होय. म्हणजे अजून पुढे काहीच बोलायचं नाहीये का? नाही, याच सांगायचं होता. ओके. मला वाटलं हॅपी फ्रेंडशिप डे सर. सरस्वती, हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. आज फ्रेंडशिप डे आहे का? माका पण आत्ताच कळला. नाही म्हणजे ऍक्च्युली मी असले डे वगैरे मानत नाही, मला नाही आवडत. माका पण आधी असाच वाटायचा सर. मग मी एक दिवस विचार केला की आपल्या जवळच्या व्यक्तीक ज्या गोष्टी आपण रोज सांगू शकत नाही त्या गोष्टी अशा दिवशी किंवा जास्त आनंद साजरा करून केल्या तर मग हे किती चांगलं आहे ना. हा म्हणजे गुड यार, म्हणजे हा विचार सुद्धा चांगला आहे. एनिवे मग हॅपी फ्रेंडशिप डे. आपण फ्रेंड्स आहोत ना? नाही. काय? आपण फ्रेंड्स नाही आहोत का? आपलं नाता मैत्री पलीकडे गेलाय सर. काय म्हणजे? नाही म्हणजे होय, माका असं म्हणायचं होतं की बाकीच्यांची मैत्री कशी टाइमपास, मजा मस्ती अशी असता ना, आपली वेगळी आ. म्हणजे तुम्ही कठीण परिस्थितीत माका साथ देता, मग तुम्ही माका चांगली शिकवण पण देता, कुठे अडला तर सांगता. तुम्ही तसं गुरु पण आहात ना माझे आणि मित्र पण आहात. तशी आपली मैत्री आहे असा म्हणायचा होता माका. नक्की? हो होय. मी इलय, माका वॉर्ड मध्ये जरा काम आहे. काय बोलून गेले मी? काय वाटलं असेल विशाल सरांका? पण मी खोटं काहीच नाही बोलले. जा काय बोलले तर जरा जास्तच खरा बोलले काय? हिरा, तू लवकर कशी काय आली? इरा, हॅपी फ्रेंडशिप डे. इरा, झाला गेला तर विसरून जा. तू बदललीस ना, ह्या खूप चांगला झाला. अशीच राहा. बरं, हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. इरा, कसं आहे, बदल मी माझ्या बाबासाठी केलाय, तुझ्यासाठी नाही, कळलं? त्यामुळे आता इरा किती बदलली आहे ना हे तुला दिसेलच. पण ह्याचा अर्थ हा नाहीये की
आपलं नातं बदलेल किंवा ते छान होऊन जाईल किंवा सगळं छान होईल, आपण फ्रेंड्स वगैरे होऊन जाऊ. कारण आपलं नातं कधीच नव्हतं आणि नसेल. तू किती मोठी डॉक्टर झालीस ना तरी मोलकरीणच राहशील. त्यामुळे आपल्यामध्ये फ्रेंडशिप होणं ही गोष्ट कठीण. सो अदर दॅन दिस बहीण होण्याचा जरी तू विचार केलास तरी ती गोष्ट या जन्मात तरी शक्य नाही. सो प्लीज स्वतःचे तर्क लावू नकोस आणि स्वतःच्या लायकीत राहा.